गावात एक साधं कुटुंब राहत होतं. घरात आई बाबा आणि त्यांचा मुलगा. मुलगा 10वीला गेला होता. त्याला रोज मित्रांच्या महागड्या बाईक पाहून वाईट वाटायचं. तो बाबांना म्हणायचा, सगळ्यांकडे नवीन बाईक आहे आणि मी अजूनही तुमच्या जुन्या सायकलवर जातो. बाबा फक्त हसायचे, काही बोलायचे नाहीत. एक दिवस मुलगा रागाने म्हणाला, तुम्ही माझ्यासाठी काहीच करू शकत नाही. हे ऐकूनही बाबा शांत राहिले. काही दिवसांनी मुलाला कॉलेजमध्ये फी भरायची होती. तो घरी आला तर बाबांची ती जुनी सायकल अंगणात नव्हती. त्याने विचारलं, बाबा आपली सायकल कुठे आहे? बाबा हसून म्हणाले, विकली. मुलगा चिडून म्हणाला, इतकी वर्षे जपलेली सायकल का विकली? बाबांनी कपाटातून फीची पावती त्याच्या हातात ठेवली. तुझी फी भरायची होती म्हणून. क्षणभर मुलाच्या डोळ्यात पाणी आलं. दुसऱ्या दिवशी तो बाबांसोबत चालत बाजारात गेला. उन्हात बाबा पायी चालत होते, कारण आता त्यांच्याकडे सायकलही नव्हती. त्या दिवशी मुलाला पहिल्यांदाच समजलं, गरीब माणूस वस्तू विकत नाही, तो स्वतःच्या आठवणी विकतो. फक्त मुलाचं भविष्य उभं राहावं म्हणून. वर्ष गेली. मुलगा मोठा अधिकारी झाला. पहिल्या पगारातून त्याने बाबांसाठी एक नवीन बाईक आणली. बाबा बाईकडे पाहून हसले आणि म्हणाले, आता माझं स्वप्न पूर्ण झालं. पण खरं सांगू, मला बाईकची नाही, तुझ्या समजूतदारपणाची वाट पाहत होतो. त्या दिवशी मुलाने बाबांच्या पायावर डोकं ठेवलं. बोध: वडील कधीच स्वतःसाठी जगत नाहीत. ते स्वतःची स्वप्न, इच्छा आणि सुख बाजूला ठेवतात, जेणेकरून आपल्या मुलाचं आयुष्य उज्ज्वल व्हावं. त्यांच्या त्यागाची किंमत पैशाने नाही तर आदराने चुकवावी. तर मित्रांनो, कशी वाटली गोष्ट ते नक्की सांगा. धन्यवाद.